तर साईमाई सकाळ दिवस तिसरा आणि आता सकाळचे वाजले 4:30 वाजता उठून फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर व्लॉग चालू केला. आता तुम्ही बघू शकता हे पाठी सर्व फ्रेश झालेत. साईराम 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 भावानं साईराम. आता ना बरोबर 4:30 वाजता आपली पालखी निघाले पुढे आणि आता पालखी पुढे जाईल आणि सर्व आपण पालखीच्या मागून जाणार आहोत. बांधल साईराम भाई साईमाई सकाळ दिवस तिसरा. संजय त्याच्यात मी काहीतरी बोलीन. विनू दिवस तिसरा काय म्हणणं आहे तिसऱ्या दिवसाबद्दल? आहे ना, थोडीशी थंडी चालू झालेली आहे. हां आणि साईमाई सकाळ झालेली आहे. साईबाबांचं नाव घेऊन आणि तिसऱ्या दिवसाला सुरुवात करत आहे. नाश्त्याला काय खाल्लं? साईराम टोस्ट. अहो तिला खाली खारी आज नव्हती रे, खायचं लय मन आहे. बघूया पुढे भेटली का आपल्याला लवकरात लवकर भेटेल, नाही का मग पुढी बोबडा. जेरूबाई ही पोरं लेट करतात, काय बोलणार त्याबद्दल? ह्या लोकांना आता मला असं वाटतं मलाच अध्यक्ष बनायला लागेल पुढच्या वर्षी. मग ह्या लोकांना दाखवतो मी खूप लेट करतात. लोकांना 4 वाजता उठून पळवायला लागेल मला. नाही पळतात ना? नाही, हे लोक काही कामाचे नाही. आम्ही लोक अजून पेट्रोल पंपवरती निघालो, त्याच्या 5 मिनिटावरती थांबलोय. मला माहितीच होता की ह्या ग्रुप सोबत मी एकदम शेवटपर्यंत राहणार आहे, तर आता मी स्पॉटवरती सर्व शेवट पोहोचणार आहे. त्याचे कारण बघा हे आहेत. आज जे आयुष्याची दैना होणार आहे ते कारण बघा, इकडे बसलेत सर्व. रोज 2 दिवस मी फटाफट चालवतो, लवकर पोहोचवतो, पण आज ती माझी अपेक्षा पूर्ण मेलेली आहे लवकर पोहोचायची. पालखी निघाल्या टायमाला मी पोहोचणार आहे. तर पुढे बघा व्हिडिओमध्ये किती हलू हलू जाणार आहे ते आम्ही लोक. आणि तुम्ही आता बघताय आमच्या लाडक्या संकेतला, जो USA वरून ऑनलाईन येतोय. याची वारी चुकले यावर्षी. संकेत हाय कर. जय साईनाथ. अर्ध्या तासामध्ये दुसरा स्टॉप. किती वाजता पोहोचवणार आहे? 1-1.5 वाजता पोहोचवणार आहे. नाही, आपण मनावर घेतला ना तर अर्धा तास 12 वाजता पण पोहोचू शकतो, पण आपण मनावर घेतला ना तसं. चाल काय ह्याचे 2 शब्द आम्हाला ऐकायचे आज? काय आम्ही सगळे जरा नीट आहेत. 2 जण थोडा जुलाब चालू झाले, आता सुरुवात झाली आहे. हां काय नाही, नवीन आहे ना ते. तर आता आपण आलोय टोलवरती, पडघरच्या टोलवरती. मला तर काही इकडचे एवढे रूट माहीत नाही, मी या लोकांना विचारून घेतोय. आणि आपला जो आजच्या दिवसामध्ये आहे ना, आपल्याला 26 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे आता सकाळी 16 किलोमीटर ते आपण दुपारी हॉल्डवर पोहोचेपर्यंत, आणि त्यानंतरला रात्रीचे 10 किलोमीटर चालायचे. अजून चालतोय, अजून जास्त काय नाही, 3-4 किलोमीटरच झाले आमचे चालून. अजून पुढे खूप मोठे 10-12 किलोमीटर चालतच राहायचं आपल्याला. हे बघा तुझ्या हाईट टाईट झाले, काय वाटतंय? नाही सनी, जरा 2 शब्द यांच्याबद्दल काय? हे आज तर पहिला वर्ष आणि हे चालतायत असे की विचारू नको. एकदम आरामात चालतायत, आपल्या मजा करत आणि दुसऱ्यांची हालत खराब करतायत. जेरूबाई नवीन पोरांना काय संदेश द्यायचा तुला? आमच्याकडनं एक्सपिरियन्स घ्या. 40 वर्षाचे तुम्ही लोक असे करणार, मग कसं होणार? चाला पटपट. हलवलं चालतात, हगवण लागते आणि हगवण लागते. खा खातात, काही पण खायचं आपला लिमिटनी खाणार नाही. लूज मोशन चालू होते. सोहम आणि आपला काय तोंड नको राखो, पप्पा बघतील म्हणून 2 चपाती बोलले की 4 चपाती खातात. जेवणावर कंट्रोल नाही म्हणून बिचारा दोघांची हालत खराब झाले. जेवणावर कंट्रोल ठेव. आदित्य हे विनू, आमचा विनू आहे ना चौक्यासोबत पुढे गेलेला, तो वैतागला. परत का आला तो आमच्यामध्ये? या ग्रुपमध्ये लय मजा येते. तू त्यासोबत का गेला? पण काय माहिती, जल्लोष होता माझा चालायचा. हां, त्या हिशोबाने मी त्याच्याबरोबर चालत गेलो. मला कारण की त्याच्याबरोबर बोर व्हायला लागलं. ओके. म्हणून मी परत रिव्हर्स थोडं मित्रांसाठी थांबलो, वॉशरूम वगैरे केली, फ्रेश झालो आणि आता परत त्यांच्याबरोबर चालायला सुरुवात केली आहे. जो आमचा ग्रुप आहे साईनाथ बॉईज, सर्वात शेवटचा ग्रुप आणि सगळ्यात शेवटला आम्ही स्पॉटवर पोचतो. आमचा हा ग्रुप आहे, ह्याला तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके. तर आज तर माझा ना हा अनुभव आहे आपला पालखीमधला सर्व शेवटच्या ग्रुप बरोबर चालताना काय हालत होते ते. तर तुम्ही बघता हा ग्रुप पूर्ण पुढे चालतोय.
आणि हा टायटल आम्हाला आमचे लाडके प्रसाद आंबेकर यांनी दिला आहे की तू हा अनुभव घे, शेवटी कसा वाटतं ते. आणि आतापर्यंत हा अनुभव खूप दांडगा आहे एकदम, कारण की खूप स्लो जातो आहे ग्रुप. 4-5 वेळा थांबतो आहे आणि थांबला की अर्धा एक तास थांबतो आणि सर्वात लेट जातो आम्ही. आता आम्ही परत आलो आहे, भाऊ आमचा परत चालला आहे. तो पप्पा व्हिडिओ बघून आहे ना तुझ्यावरती मजबूत तापणार आहे, कारण की तू प्रिकॉशन घेतलेच नाही बरोबरपणे. जाऊन ये जा. पहिला भावाची टाकी फुटलेली आहे, टाकी लिकेज झाली आहे. आता लास्ट टाइम आम्ही आले लकी हॉटेलला थांबलेलो, कधी माहिती आहे जेव्हा हंडीला नाशिकसाठी गेलो तेव्हाच आहे. आणि इकडे नंबर लागला, नानाचा पण नंबर. नाना टाकी फुटते, बघू जाऊन असं वाटतं आहे होते, पण बघू जाऊन आली की ठीक आहे. नाश्ता पण करायचा, त्यानंतर पोट खाल्यावर की नाश्ता करायला भेटेल. ओके. आता ह्या हॉटेलवरती आम्ही लोक थोडं थांबलो आहे. खूप जण आमचे मंडळी म्हणजे पदयात्री इकडे थांबूनच पुढे जातात नाश्ता वगैरे करून लकी हॉटेलवरती, तर आम्ही पण इकडे त्यासाठीच थांबलो. आपला व्लॉग अपलोड होतो आहे कालचा जो तयार केलेला तोपर्यंत आपल्याला नाश्ता मागवला आहे जेरूनी. काय मागवलं माहिती आहे? भाकरवडी. काय पैसा बहुत लागला आहे. सकाळ सकाळ सोडा पियाचा राज. काय ऍसिडिटी सुपारी कब निघाले का रे मोसेची भाजी नव्हती की चना डाळ होती. आता इकडे परत अर्धा-पाऊण तास थांबून नाश्ता वगैरे करून आम्ही लोक निघालो. नाश्ता म्हणजे चाय वगैरेच पियालो आणि पायानं परत जाम झालेत मजबूत. चालताना ना थांबून आहे बघा, हा चालतो बघा, प्रसाद बघा कसं चालतो. हा जसं चालतो ना तशी झालत माझी पण झाली आणि सर्वांची झाले, कारण की एकदा बसलो ना तर पाय पूर्ण आहे ना एकदम जाम होऊन जातात कडक. त्याच्यानंतर हो कडक थोडा 5-10 मिनिटाचे कष्ट आहेत, त्यानंतरला मग मजबूतच आहे. आम्ही तिथे हॉटेलमध्ये थांबून नाश्ता करून आलो, पण आपला पदयात्रेचा ट्रक इकडे भेटला नाश्त्याचा. तर नाश्त्यामध्ये काय आहे? फोडणीचा भात आहे. फोडणीचा भात. काका सेवेकरी, तुम्हाला कसं वाटतं सेवेकरी म्हणून सेवा करताना? मजा येते. आवडते मला सेवा करायला. किती वर्ष सेवेकरी आहे तुम्ही? मी आता 4-5 वर्ष झाली. पहिला चालायचा तुम्ही? हा, पहिला 25 वर्ष चाललो, आता सेवेकरी झालात. ठीक आहे. तर काकाच आपल्याला पाण्याची बॉटल, नाश्ता विष्टा सर्व सेवेकरी आहेत म्हणून ते आपल्याला भेटतो. आता आपण आहे ना खाऊन घेऊया. मी नानामधनंच थोडा खाणार आहे, कारण की जास्त खाल्ला तर पोट खराब होतो. बघा असे बसलेत सर्वजण खायला. तर मी नानाने जास्त भात घेतला, तर नाना आणि मी दोघं एकत्र खाणार आहे. तुमच्या नादान मी पाहिली ती शिर्डीची वारी. आता इकडे जो वैष्णवदेवी मंदिर आहे तिकडे आता आपल्याला प्रस्थान मांडायचं आहे, म्हणजे हॉल्टपासून अजून आपण 6 किलोमीटर लांब आहे. आणि इथे आता यांचा प्लॅन आहे की अजून 1 तास थांबायचं आहे. ओ जेरूबाई, काय विषय आहे? 1 घंटा स्लिपिंग आहे इकडे. माता वैष्णवदेवी मंदिरात इथे झोपायचं आहे असा विषय आहे सीधा. आता गमछा बसवलाय, पार्टी साईड झाले, सर्व झोपायची तयारी झाली आहे. आता वाजले 10. 11 वाजल्याशिवाय हे लोक काय हलणार नाहीत, 12 वाजल्याशिवाय हलणार नाही. ठीक आहे. आता इथे 1-1.5 तास मस्त झोपणार, त्याच्यानंतर पुढे जाणार. ठीक आहे. मग आता काय मी काय एकटा जाऊ शकाय ना, मला पण थांबायला लागणार आहे इकडे. थांबा आता, झोपा इथेच. जेरू भाई सो गया क्या? कितना टाइम सोने का इधर वो बता खाली? 1 घंटा. उसके ऊपर गया तो फाइन लगेगा. जेरू पाऊस का पानी का बॉटल लेके ही पोरगी बाकी स्मार्ट दिसते. ते हस जरा. हा हसली. बांधल असं असतो काय शिर्डीवारी? मागे राहायचा, एन्जॉय करायचा. बाबा बोलत नाही लवकर या, आरामात या. ठीक है. खात पियत एन्जॉय करायचा एकदम. तो भाई जो जेरू को सोने दो, बेचारा सुबह 3 बजे उठता है. जुगल भाऊ वैतागला आमच्या सोबत राहून. नाही मला भरपूर उदास झाली आहे जुगल भाऊ. तो बोलतो की उद्यापासून मी पालखी सोबत जाणार, तुमच्या सोबत नाही राहणार. बघू आता उद्याचा उद्या. तुम्ही बघू शकता हालत. नाही कसा सीन आहे मला माहित नव्हतं. असं थांबत येतात ते, पण आज समजलं
आता पुढच्या 7 दिवस थांबतच जाऊया आपण. 1 दिवस त्याच्यावर काय 7 ते 14 दिवस होईल माहित नाही पडणार, एवढे थांबत जातात. 2 दिवस मी असा चालू होतो, आज असा कासवार का जातो. मला माहित ना तेवढे स्टॉप घेतात ते. मला काय त्या चोक्याने 2 स्टॉप दिलात जायला. मला 2ही बार रुक्या उसल्यावर भगार आहे मेरे को. आज मी चांगलापणे सुखाने चालतो, माझे पाय दुखत नाहीत, तर बरं वाटतंय जरा मला. अजून झोपायला ना आयुष एवढे आणलीच मला इथपर्यंत. भाई चप्पल तिकडे बाहेर काढली. अरे जा ना आता मंदिर बघून ये ना. हा बघा हे झोपलेले संजय दादा उठवायला आलाय. हे बघा ह्याने आणलात आम्हाला. हा पोरगा माझा माहीत पण नाही, पहिल्यांदा आलो. हा बोला 1 तास तिकडे झोपायचं आहे आणि घेऊन आला. आज तुमचं लवकर तुमच्याच पाठी लागणार. जेरू दादा पुण्याचं काम करताना तीच नोट पहिला हातात आलेली ती. हां हेच नोट उनको दे दो. पुण्याचं काम केलं आहे. आता परत आम्ही चालायला सुरुवात केली आणि जरा ऊन जास्त आहे जरा खूप सारा ऊन आहे. सूर्य डोक्यावरती आल्या म्हणून पूर्ण चेहरा कवर करायला लागतो आहे. संजय दादा आला म्हणून आम्ही फटफट निघालो. आता इकडून 5.5 किलोमीटर आहे. आता 5.5 किलोमीटर नॉनस्टॉप जातो आम्ही लोक. का कुठे होता सकाळपासून तुम्ही? हॉटेलमध्ये बसलो. चालतंय तुम्ही पण टाळा एकदम. आता माझ्याबरोबर नकुलचे पप्पा होते. मला त्यांच्यासोबत बोलून एवढा मस्त वाटला ना. आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर एकत्र चालत होतो आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला मला कसं काय असतं ते. मला ऐकायला एवढं चांगलं वाटलं ना. चांगलं वाटलं का तुमच्यासोबत चालून मला खूप. कारण ते इतक्या वर्षाचा अनुभव आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे काकांकडे. आम्ही एवढं जास्त बोललो होतो पण 2 किलोमीटर यांच्यासोबत चाललो मी. खूप चांगला वाटला. येतो पुढे भेटतो थोडा बसतो आणि येतो आका. चला आता ऑलमोस्ट हॉलच्या इकडे पोचलो आहे. हा जो हायवेवर आहे ना आपण तिथून लेफ्ट मारणार आता आणि तिकडे आतमधल्या साईडला हॉल्ट आहे. आज रस्ता गेल्या वर्षी मी विदाऊट चप्पल असताना खूप बेकार हालत होती माझी. इथून असाच रस्ता पळत गेलो पण ना गाडीत बसलो काही नाही. जिद्द होती चालायची, जिद्द पूर्ण करून दाखवली आणि स्पॉटला पोचलो होतो. हा रस्ता एवढा तापलेला होता गेल्या वर्षी. नाना इकडून धावत गेला. रस्ता ना पूर्ण गावचा रस्ता आहे एकदम सिंगल लेन रोड आणि तसं आपण 11:15 झालेत आपल्याला इकडे यायला. आता इथून आतमध्ये जवळ आहे की लांब आहे? जवळच आहे. जवळ. आता तो स्पॉट आहे ना त्याची लोकेशन तिथपर्यंत जायपर्यंत लोकेशन एवढी मस्त वाटते ना. साईडला अशी घरं झाडं असं वाटतं एकदम गावामध्ये झालं. गावच आहे ॲक्च्युअलमध्ये. मग मस्त वाटतं. आंब्याचं झाड आहे वरती मस्त सुनसान असा रस्ता कडक एकदम. बघा आम्ही आता आलो आहे स्पॉटवरती. हे असं आतमध्ये मंदिर आहे ना. हा डिनो बघा हा स्पॉट आहे. समोर लिहिलं आहे आय लव्ह साईबाबा. हा आमच्या 2 भावांच्या बॅगी या लोकांनी घेतल्या नव्हते. त्यांच्या बॅगी बाहेर आहेत. तो भोशा कारणीभूत आहे त्याला. तर माझी बॅग आमच्या मायाने घेऊन ठेवला. माया झोपला. हे बघा इकडे माझी बॅग आहे. खोलून ठेवला नाही. ह्या चोक्याने माझी बॅग खाली घेतला नाही उशीला. आणि बोर्ड बघा काय भारी आहे. बरोबर जिकडे झोपणार तिकडेच बोर्ड आहे. आज मज्जा संध्याकाळपर्यंत मला. आता आम्ही तिघं आलो आहे ना. तिघं फ्रेश होऊन घेतो. तिकडे आंघोळी वगैरे सर्व करायला आहे. फ्रेश होतो तोपर्यंत गोप्रो आणि मोबाईल चार्जिंगला लावतो आणि भेटूया आपण थोड्या वेळाने जेव्हा आपण परत सफरला करणार. तर साईमय संध्याकाळ दिवस 3राच चालू आहे. वाजलेत संध्याकाळचे किती वाजले? 5 वाजले. 5:15 झाले. आता मला निघायचं होतं पुढे पण भावाच्या शब्दाला किंमत ठेवून जो मी सकाळी बोललो की शेवटच्या ग्रुपसोबतच आपल्याला चालायचं आहे तर मी थांबलो आहे. माझे बाकीचे पंटर लोक गेले. ज्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला आवडत नाही तो पण गेला पुढे. आता समजून जा मी थांबलो आहे. एवढा डीप नाव घ्यायची गरज नव्हती सोन्या. तर आम्ही लोक थांबलो आहे. वरती अर्धे आहेत ना यायचे बाकी आहेत. आल्यावरती मग निघूया. आज रात्रीचा प्रवास जास्त आहे आपला. नाही आहे तो उद्या. तर आता शेवटच्या ग्रुपचे मानकरी आमचे श्री राहुल शेखर लाड यांचं आज आगमन झालेलं आहे. राहुल दादा कसं वाटतं तुम्हाला पुन्हा रिटर्न येऊन? रिटर्न नाही कमबॅक केलंय. कमबॅक जोरोस आहे. बरोबर बापरे. फटाके बिटाके फुटले बाहेर फोडलं ना. 5,000ची माळ असतात. ठीक आहे. आता पुढचे किती दिवस राहणार आमच्यासोबत? शिर्डीपर्यंत ना आयुष ओके. घरी येईपर्यंत आता राहुल पण आपल्यासोबतच आहे.
साईनाथ बॉईजसोबतच. तर चला आता आपण जर्नीला 5:30 वाजल्यास करूया सुरुवात. तर नशीब आमच्या प्रसाद दादाच्या कृपेने आम्हाला निघायचा अवसर लागला आज. तो जर बोलला नसता तर आम्ही अजून 1 तास इकडेच थांबणार होतो. पण थँक्यू प्रसाद दादा, तुझ्यामुळे आम्ही निघालो. आता निघेपर्यंत आम्हाला वाजले 5:45. आता पुढचा सफर पूर्ण रात्रीमध्ये करायचा आपल्याला. बघूया. अच्छा, प्रसाद दादा बोलला की 9:30-10 वाजेपर्यंत आपण स्पॉटवर पोहोचू. चालेल, कारण की आपली झोप वगैरे सर्व झालेली आहे पद्धतशीरमध्ये. आता कितीही लेट झाला तरी चालेल. आणि फायनली आमचा स्लो ग्रुपची वारी चालू झालेली आहे. चालायला केलं सुरुवात. रस्त्याला आलो आम्ही हायवेला. आणि आता ह्याच्या पुढे जी व्हिडिओ बघाल ना ते रात्रीच्या काळोखामध्ये शूट होईल. कारण की आता बघा वाजलेत 5:45. 1 तासामध्ये पूर्ण काळोख होणार आहे. आणि मग फक्त काळोखामधलं विजन भेटणार आपल्याला. आम्ही आता आलो मार्केटमध्ये. शॉर्टकट मारला आहे. आतून मार्केटमधून जातं. तर आता थांबलो आहे मेडिकलवरती. डर के आगे जिथे दोघं जे पदयात्रा करतात पायी म्हणजे अनुवानी, त्यांच्यासाठी माउंटेन ड्यू घेतलं आहे. आणि बाकीचे शोधतात आहे काय घ्यायचं आहे ते. आता आम्ही इथून बाहेर पडू तेव्हा पूर्ण काळोख होऊन जाणार आहे. हे आपला हे लड्डूचे पप्पा जेरूभाई बिग बॉसच्या घरामधला माणूस वाटतोय. हे भाई जो बोल ना वापस बिग बॉस. आता मागे राहिलो आहे. आता आम्हाला माहीत नाही किती वेळ लागेल, कारण की आमच्याबरोबर आयुष आहे. टाइमपास करतो आहे. तू शिर्डी जा रहा की गोवा जा रहा हो बता पहिले. गोवा जातो आहे आणि याच्यामध्ये बॉटल ठेवली आहे. भेटते तिथे बसायचं. काय जेरू भाई किधर से लेके आए तुम मार्केट? हे नाना कुठून आणले? तू शॉर्टकट मला वाटलं परत मुंबईमध्ये आलो आहे. गर्दी बघा. सांताक्रूज मार्केट. दादा कुठून आणले हो? वाशिनगाव. जाम ट्रॅफिक. वाशिनगावमध्ये ट्रॅफिक. तो आपण क्यों रुके पर बात करते हैं तो जितना बड़ा टूर्नामेंट होता है उतना इंडियाची मॅच चालू आहे आणि सर्वांना आम्हाला बघायचे म्हणून आम्ही कॉमेंट्री आहे ना त्या स्पीकरवरती लावले. तुम्ही ऐकू शकता. कितने रन से पाकिस्तान के खिलाफ पिछले वर्ल्ड कप में 86 बॅटिंग चालू आपल्या इंडिया. 304 रन मारायचे आपल्या. 304 रन खासियत रही है. डेडिकेशन लेवल बघा आमच्या वेणूचा. रोहित शर्मा ऑन स्ट्राइक. इस बार थोड़ी सी एक्स्ट्रा उछाल महबूब को प्रसाद दादाकडे लीडिंग एज लगा, लेकिन कोई खतरा नहीं. साई वारी प्लस इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच. आमच्या रोहित दादाचे 50 रन पूर्ण झालेले आहेत. राजा रोहित शर्मा. राजा रोहित शर्मा. आता आमचा जरा हॉल्ट लागलाय थोडा नाश्ता पाणीचा. सर्व 2 ग्रुप आमचे एकत्र बसलेत. जेशू दादा वन साइड हिरो, ओम्या दादा आणि हा आमचा नवीन साथीदार सध्या बसला आमच्यामध्ये. थोडा इकडे रेस्ट करून अजून आम्हाला 4.5 किलोमीटर जायचं आहे आणि तेव्हा भेटूया डायरेक्ट हॉल्टवरती. हा आपला गंगवा दादा. हा बोलतो गंगवा दादा. आणि अशा प्रकारे आमच्या रोहित भाऊची सेंचुरी झालेली आहे. तर राहुल भाऊ, रोहित भाऊसाठी 2 शब्द. आज पहिला दिवस माझा शिर्डीचा चालायला आणि रोहितची सेंचुरी. वा 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 वा. पावले साईबाबा पावले रावल्याला आपल्या रोहित भाऊची सेंचुरी झालेली आहे. आपल्या हिटमॅन मुंबईचा राजा रोहित शर्मा.
हॉल्टवरती पोहोचलो मी यायच्या आधी आमचा हर्ष भाऊ आणि महास्कर भाऊनी माझी बॅग वरती आणून ठेवली. जागा एक नंबर जागा पकडले. परत चार्जरचा त्याचे चार्जिंगचं हे आहे कुठनं अंड्या बरोबर चार्जिंगच्या पॉईंटच्या बाजूला जागा पकडली. आणि आज हॉलमध्ये आमचा मुक्काम आहे. हा बघता हॉल आहे. हॉलमध्ये सर्वांच्या बॅगा लागल्यात. तिथे आरती चालू आहे पालखीची आपल्या. आणि आता आलो आहे थकलो आहे थोडा बाहेरची मालिश करून मग फ्रेश होऊन घेऊया. त्यानंतरचा मग काय प्लॅन असेल या व्हिडिओमध्ये भेटेल. नाही तर मग ही व्हिडिओ एंड करीन. चला फ्रेश होऊन घेऊया.